उपस्थित मंडळींनो, असं आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलो. ही निवडणूक महाराष्ट्राचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे. याच्यामध्ये माझा आणि जाहीर सभेचा आणि पावसाचा काही संबंध आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक वेळेला मी बोलायला उभं राहिलो की पावसाची सुरुवात होते आणि तशा परिस्थितीमध्ये बोलल्याच्या नंतर निवडणुकीचा निकाल हा चांगला लागतो. मला आनंद आहे की आज इचलकरंजी मतदारसंघातून माझा करंजे हातकणंगलेमधून राजूबाबा आवळे, शिरोळमधून गणपतरावजी पाटील, व्यासपीठावरचे सगळे प्रमुख नेते आणि उपस्थित बंधू-भगिनींनो, मध्यंतरी देशाच्या लोकसभेची निवडणूक झाली. आता विधानसभेची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचा कारभार कुणाच्या हातामध्ये यायचा याचा निकाल आपल्या सगळ्यांना घ्यायचा आहे आणि ज्यांच्या हातामध्ये आपण महाराष्ट्राची सत्ता आहे त्यांचा 5 वर्षाचा अनुभव बघितला तर आज इथं सत्तेमध्ये बदल केल्याशिवाय पर्याय आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि तो सत्तेमध्ये बदल करायचा असेल तर महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या मताने विजय करणं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात बदल करणं हे ऐतिहासिक काम उद्याच्या 20 तारखेला तुम्हाला सगळ्यांना करायचं आहे. आणि म्हणून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मताने तुम्ही विजय करा. माझी खात्री आहे की महाराष्ट्र राज्याचं होणार नाही. यापेक्षा अधिक या ठिकाणी बोलावं असं मला वाटत नाही. भर पावसामध्ये तुम्ही या ठिकाणी आलात, आम्हाला लोकांची भूमिका समजून घेण्याची तयारी झाली त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना लाख लाख धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो.